हे ओ लो हे 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 सुंदरशी टुर्नामेंट तुमच्याबरोबर चालू आहे. रुग्णसेवक चषक 2025 पर्व पहिले या टुर्नामेंटसाठी उपस्थिती दिलेले आपले सांताक्रूज पोलीस स्टेशन मधील अशोक गोजरे साहेब इकडे आलेले आहेत. कमिटीच्या मेंबर्सला मी विनंती करीन त्यांचा शॉल देऊन सत्कार करायचा आहे. त्यांनी उपस्थिती दिल्याबद्दल मंडळाकडून त्यांचे खूप हार्दिक हार्दिक स्वागत. असं सहकार्य कायम आमच्या सोबत राहावं ही विनंती. हेलो चला पंचांना विनंती आहे, पंच थोडी घाई करा. यानंतर अजूनही आपल्याकडे 4 सामने बाकी आहेत. या सामन्याला पकडून दोन बॅटर मैदानात आले, चावडा आणि मंदार. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. दोन बॅटर मैदानात आलेत, चावडा आणि मंदार. चालू कर तुली. यानंतरचा जो सामना होईल, जो संघ इकडे विजयी होईल तो संघ जोगेश्वरी RJ11 या संघाबरोबर खेळेल. टोटल 16 संघांचा हा स्पर्धा ही स्पर्धा तुम्ही बघताय. कालच्या दिवसात 8 संघ खेळले, त्यातील लायन्स ऑल स्टार हा संघ जिंकून फायनल पर्यंत पोहोचलेला आहे. आज बघूया कोणता संघ फायनल पर्यंत येतो. सांताक्रूज विभागातील अजून एक सुंदर आणि उत्कृष्ट टीम मैदानात खेळताना तुम्हाला दिसते. सांताक्रूज बॉईज गोलंदाजीला आलाय तो गोलंदाज अजर. सामन्याला सुरुवात करायची आहे. नितीन आणि मंदार थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. चला सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा येईल तसंच सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजीला आलाय तो गोलंदाज अजर. उत्कृष्ट गोलंदाज, सांताक्रूज विभागातील वेग आहे त्याच्याकडे, व्हेरिएशन आहे. ही एक लढत तुम्हाला चांगली बघायला मिळेल. हो, मॅचला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज अजर
पहिला चेंडू हातकड्याने सन्मान दिलाय चेंडूला. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. एक धावीकडे कंप्लीट होते. बघितला मिस थ्रोनी जिकडे संधी भेटेल तिकडे 2 धावा. जरा तरी चेंडू फंबल झाला तर तिकडे 2 धावा नक्कीच आहेत. स्ट्राईकला नितीन आणि मंदार. या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला धावसंख्या बनवावी लागेल. पहिल्यांदा तुम्ही फलंदाजी करताय तुम्हाला धावसंख्या बनवावी लागेल. दुसरा चेंडू अझरियाचा पुल केलाय. तिकडे अर्जुन आहे. अर्जुन पकडेल आणि थ्रो करेपर्यंत 1 धावीकडे कंप्लीट होते. सुंदरचं क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला भेटतंय. कुलदीप आहे, अर्जुन, विशाल, साहिल, बच्ची, पिनाक, आयुष चांगले खेळाडू आहेत सांताक्रूज विभागातील. एसटीच्या मागे एसटी रक्षक अतुल माडिक, मंडणगडचा वंडर बॉय म्हणून ज्याला ओळखलं जातं अतुल. अझरचा दुसरा चेंडू फुल टॉस होता. अर्जुन झेल खाली येतोय आणि सुंदर लॉलीपॉप झेल. अर्जुन कडनं कधी चुकी होत नाही आणि पहिला धक्का लागतोय तो वर्ली पॅकर्सच्या संघाला. मंदार होतोय बाद. एक मिनिट थांबायचंय. कमिटीकडनं एक अनाउन्समेंट आहे. सांताक्रूज बॉयज एक फील्ड शॉट आहे तुमच्याकडे. 1 ओव्हर 3 बॉलच्या आतमध्ये खेळाडू आला पाहिजे अशी कमिटीकडनं ताकीद आलेली आहे. नवीन बॅटर मैदानात येतोय तो अक्षय. उंचपुरा खेळाडू ताकदीने भरलेला. बघायचं काय करतोय अक्षय आपल्या संघासाठी. तेवढ्या ताकदीचा गोलंदाज अझर. त्याच्याकडे चांगला रनअप आहे. पुढचा चेंडू अझरियाचा. ओहो पहिल्यांदा चेंडू थोडासा खाली राहतोय पण दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉल. मंदार कुबल सर माझ्याकडे वळतायत. दोन्ही हात हवेत आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या व्हाईट बॉलनी धावसंख्या पुढे सरकते ती झाली 4. चेंडू झाले ते 3. पुन्हा एकदा अझर गोलंदाजीला. मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. आत्ता मात्र डॉट बॉल येतोय. सांताक्रूज, पार्ला, खार या विभागात नामांकित पंचांमध्ये या 2 पंचांचं नाव येतं. चांगली भूमिका पार पडतायत दोन्ही पंच. पुढचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता. समोरच्या दिशेने चेंडू जातोय. जिकडे खेळायचा होता चेंडू तिकडे गेला नाही. तिकडे साहिल आहे कव्हरला. थ्रो करेपर्यंत 1 धावीकडे कंप्लीट होते. सुरू असलेली टुर्नामेंट तुम्ही बघतायत. गुणसेवक चषक 2025 पर्व पहिले. या स्पर्धेचे सर्व आयोजक, मार्गदर्शक, सर्वांचे लाडके नेते जितेंद्र जनावडे साहेब थोड्याच वेळात आपल्याला जॉईन होतील या टुर्नामेंटसाठी. पुढचा चेंडू अझरियाचा. आता मात्र डॉट बॉल येतोय. फलंदाजाला कळलं नाही. थोडासा सफल झाला होता त्यानंतर परत आत गेला. डॉट बॉल येतोय. हा पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 5. 1 गाडीच्या नुकसानावरती. मैदानात 2 फलंदाज खेळत आहेत ते अक्षय आणि नितीन. काहीतरी करावं लागेल. ह्या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे जर पहिली फलंदाजी करताना जर तुम्ही बोर्डवरती 35-40 पर्यंतचा आकडा उभा केला तर सेकंड इनिंगला थोडंसं रन चेस करताना भारी पडतो. बघायचंय काय होतंय. कितपत आपल्या संघाला घेऊन जात आहेत हे दोन्ही बॅटर हे बघायचंय. गोलंदाजीला येतोय गोलंदाज इम्मू.
नन्ना मुन्ना इम्मू एक यंग क्रिकेटर म्हणून कोतवाडीत सध्या नाव गाजतंय. फास्टर गोलंदाज म्हणून ओळखलं जातं इम्मू याला. गती त्याच्याकडे खूप चांगली आहे. गोलंदाजीला आलाय तो इम्मू. पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू पूल केलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट करून झाले अक्षयनी. मी पण चांगलाच फलंदाज आहे हे दाखवतोय. त्याला फलंदाजी करता येते. त्याच्याकडे बघूनही वाटतं मोठमोठे फटके खेळण्यासाठीच तो बनलाय. पहिल्या चेंडूवरती त्याने घात केला. 6 धावांसाठी दुसरा चेंडू. समोरच्या दिशेला खेळलाय चेंडू. बच्ची तिकडे येतोय. थोडासा चेंडू पुढे पडला. एक धाव घेण्यामध्ये सफल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघायचंय काय होतंय इकडे. आणि बघता बघता 2 धावा इकडे कंप्लीट झाल्या. थ्रो चुकीचा येतोय. आणि अक्षयला एक जीवनदान भेटल्यासारखं झालं. 2 धावा इकडे कंप्लीट झाल्या. धावसंख्येला कुठेतरी गती प्राप्त होते. पहिल्या षटकात जर तुम्ही बघितलं तर 5 धावा होत्या. आता धावून झाले धावसंख्या ती 13. धावसंख्या उभी करावी लागेल तेव्हा कुठेतरी जाऊन हा सामना चांगला बनेल. तेवढ्याच ताकदीचा संघ समोरचा देखील तुम्ही बघताय सांताक्रूज बॉईज. चांगला संघ आहे. चांगले खेळाडू त्यांच्यात देखील आहेत. पुढचा चेंडू इम्मू याचा. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. व्हेरिएशन थोडंसं व्हेरिएशन बघायला भेटलं. पण थोडीशी दिशा चेंडूची पहिल्यांदा बाहेर गेली. वाईट बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा इम्मू पूल केलाय. बघायचा चेंडू जातोय. चेंडू जर ग्राउंड मध्ये येतोय पत्र्याला वरती लागला तर 2 डिक्लेअर होऊन जातो चेंडू. मॅच सुरू व्हायच्या अगोदरच तुम्ही ज्या काही नियम आहे अटी आहेत स्पर्धेच्या त्या विचारून घ्या. पुन्हा एकदा इम्मू समोरच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू. साहिल आहे तिकडे. 1 बाउंड चेंडू जातो साहिलकडे. सुंदर क्षेत्ररक्षण पण चेंडू हाताला लागून निघून जातोय. 1 बाउंड सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार येतोय. चांगला गोलंदाज आहे इम्मू पण आज थोडासा मागात ठरतोय. चेंडू झालेत ते 4 आणि धावसंख्येला गती प्राप्त होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16. कुठेतरी थांबावं लागेल. एक मिनिट 20 सॉरी टेक्निकल इश्यू आहे त्यामुळे थोडस धावसंख्या झाली ती 20. पुढचा चेंडू घेऊन इम्मू. कमबॅक करावा लागेल आपल्या संघाला. ती जिम्मेदारी आहे इम्मूची. पुढचा चेंडू. हो कमबॅक करतोय. चांगली लाईन लेन टाकावी लागेल. ही विकेट एवढी सुंदर आहे. चांगल्या टप्प्यावर जर तुम्ही गोलंदाजी केला तर फलंदाजाला तुम्ही थांबवू शकता. आणि एक खराब चेंडू फलंदाज आडे हाते घेऊन जाईल. पुढचा चेंडू इम्मू याचा. पूल केलाय. चेंडू हवेत आहे. अतुल जज करतोय. बघायचं काय होईल. आणि अतुल कडनं झेल सुटतोय. संधी होती. कमबॅक करायची संधी होती. अतुल खूप चांगला क्षेत्ररक्षण आहे. त्याच्याकडनं चुकी होते. चुकी सर्वांकडनं होते. एकच धाव येते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21. दोन षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 21. मागडं षटक 16 धावा खर्च केला इम्मू याने. बघायचं कमबॅक होतोय का.
गोलंदाजीला कोण येतोय? अर्जुन अर्जुन यादव हा एक उभरता सितारा. अर्जुन यादव नवीन गोलंदाज, वैयक्तिक पहिलं आणि संघाचा तिसरा षटक घेऊन कमबॅक करावं लागेल. अर्जुनकडे देखील क्षमता आहे चेंडूला दोन्ही बाजूला वळवण्याची. चांगला गोलंदाज आहे. तो दिसण्यात जरी छोटा असला तरी मोठा पॅकेट आहे. बघूया काय होतंय. पहिला चेंडू स्लोअर पतीचा होता. फलंदाज इकडे बीट होतोय, यष्टीच्या मागे यष्टी रक्षक बीट आणि त्याच्या मागे पिनाक देखील बीट होतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोनला 2 धावेसाठी. डॉट बॉल होता, तिकडे 2 धावा भेटत आहेत. तुम्हाला डॉट बॉल करावे लागतील, विकेट्स घ्याव्या लागतील. संधी होतात त्या संधीचं सोनं करावं लागेल, तरच कुठेतरी जाऊन तुमचा संघ या मॅच मध्ये दिसून येईल. पुढचा चेंडू शॉट होता, खूपच शॉट, त्याला बरोबर खेळू शकले नाहीयेत. विशाल येतोय जेल खाली, त्याच्याकडनं कधी चुकी होत नाही. आणि इकडे फलंदाज बाद होईल तो अक्षय. 9 चेंडू फेस करून 18 धावांवरती खेळत होता. सुंदर फलंदाजी चालू होती अक्षयची. विशाल याने सुंदर असा झेल टिपला. नवीन बॅटर मैदानात येतोय तो स्वप्नील, संघाचा कर्णधार. फुलटॉस चेंडू होता. चेंडू जातो विशालकडे. विशाल कॅरी करेपर्यंत 1 रन इकडे कंप्लीट होईल. कमबॅक करावा लागेल संघाला. सांताक्रूज बॉईज विकेट घ्याव्या लागतील. ती क्षमता अर्जुनकडे देखील आहे. संघाचा कर्णधार स्ट्राईकला. हो, पहिल्यांदा थोडासा खाली राहतोय चेंडू. अतुल येतोय चेंडूवरती. 1 धाव इकडे कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. थोडासा फंबल म्हणजे या ग्राउंड वरती 1 धाव एक्स्ट्रा येणं गरजेचंच आहे. थोडं तरी फंबल झाला ना चेंडू 1 2 धावेत परिवर्तन होतच. ही ग्राउंडच तशी आहे, ही खेळपट्टी तशी आहे. तर तुम्ही ग्राउंड बघाल खूप मोठा आहे. पुन्हा एकदा अर्जुन. फुलटॉस चेंडू होता. 1 बाउंड जातोय. अतुल कडून मिस होतोय आणि बघता बघता 2 धावा इकडे कंप्लीट केल्या. चेंडू झाले ते 5. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. चेंडू ग्राउंड मध्ये राहिला तर तुम्हाला धावूनच घ्यायचंय. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिल्यांदा काय उसळी घेतली चेंडूनी आणि यष्टीच्या मागे यष्टी रक्षक सुंदर कामगिरी करतोय. डॉट बॉल आला. धावसंख्या झाली 3 षटकानंतर 28. 2 गडीच्या नुकसानावरती. शेवटचं षटक कोण घेऊन येते ते बघायचंय. तुम्हाला थांबवावं लागेल समोरच्या संघाला. कमी धावसंख्येत एकदा काही धावसंख्या 35च्या पुढे निघून गेली की सेकंड इनिंगला बॅटिंग करताना एवढं मुश्किल होतं. कारण का आम्ही 2 दिवस या टुर्नामेंट बघतोय. जी टीम सेकंड इनिंगला बॅटिंग करायला आली आहे ना हाय स्कोरला, ती कुठे ना कुठेतरी अडखळत सापडलीच आहेत. टुर्नामेंटसाठी सांताक्रूज बॉईज यांच्याकडून उपस्थित सुधाकर शेट्टी, प्रफुल्ल पाटील, राजेश भाई या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. कल्लू देखील विरारवरून मॅच बघण्यासाठी खास इकडे आला आहे, त्यासाठी त्याचे देखील आभार. सुंदर अशी टुर्नामेंट तुमच्या समोर सादर होते. रुग्णसेवक चषक 2025 पर्व पहिले. गोलंदाजीला आलाय गोलंदाज आयुष, कोतवाडीचा नन्ना मुन्ना जादूगार आयुष परवडे. अनिकेत सानपला खूप कॉपी करतो, त्याची ऍक्शन देखील तशीच आहे. बघायचं काय करतोय गोलंदाजीत. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती, डॉट बॉल. पहिल्यांदा चेंडू बाहेर निघाला. लोअर फुटच घेण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, पण तो मिस होतोय.
धावसंख्या झाली ती 28. दुसरा चेंडू पुन्हा एकदा थांबवून ठेवलंय फलंदाजाला. काय गोलंदाजी सुंदर. नन्ना मुन्ना जादूगर म्हणून ओळखला जातो सांताक्रूज परिसरात. सांताक्रूज धर्मवीर संभाजी क्रीडांगण हे त्याचं होम ग्राउंड आहे. या देखील ग्राउंडवरती खूप क्रिकेट खेळ आहे. अनुभव याकडे देखील आहे. पुढचा चेंडू. हा चेंडू आता आत आला होता. तिकडे कुलदीप आहे कव्हरला. सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे बघायला भेटत आहे कुलदीप कडनं. कुलदीप देखील खूप चांगला खेळाडू आहे. कालच त्यांनी आगरीपाड्यामध्ये कबड्डीची स्पर्धा जिंकली. सगळ्या खेळांमध्ये पुढे असतो कुलदीप. पुढचा चेंडू आयुषचा मोठा फटका. चेंडू हवेत आहे. विशाल तिकडे आहे आणि चेंडू जातोय मागे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि सुंदरचा थ्रो तुम्ही बघताय. हा लाजवाब. 2 धावांवरती थांबवून ठेवलंय. चेंडू झाडाला लागून आत आला. काय गोलंदाजी करतो आयुष. चेंडू झाले ते 4. शेवटचे 2 चेंडू. धावसंख्या 31. ओहो पुन्हा एकदा बीट. काय गोलंदाजी करतो. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. तो दोन्ही करतो. पहिल्यांदा चेंडू बाहेर निघाला. अतुल त्याच्या गोलंदाजीवरती त्याला दाद देतोय. संघाचा कर्णधार आपल्या पाठीशी कायम उभा असावा. शेवटचा चेंडू. आता मात्र नाही. आता शॉर्ट पडलाय चेंडू. खूपच शॉर्ट. वाईट बॉल होता. पंच माझ्याकडे वळतायत. पंच माझ्याकडे वळतायत. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 32. 2 गडीच्या नुकसानावर. पकड पकड पकड. बोल पापा बरोबर. शेवटचा चेंडू आयुष्याचा. ओहो काय गोलंदाजी केली आयुष्याने. सुंदर गोलंदाजी. डॉट बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉलच येतोय. सुंदर गोलंदाजी. धावसंख्या झाली आहे ती 32. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. हा आऊट आताचा ना. ओके. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 32. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. काय गोलंदाजी केली. सुंदर गोलंदाजी आयुष्याची. फक्त 4 धावा खर्च केला गोलंदाजीला. कुठे चालला. इथून जा इथून जा इथून जा. कुठे फिरू नको बाबू. होईल पण स्लो होईल कारण की ॲडॅप्टर नाही पीसीला करेल. काय चार्जिंग आहे. मागे बस थोडा बाबू. मागे बस. 33 मारायचे. 33 4. सुरू असलेला सामना वर्ली पॅकर्स वर्सेस सांताक्रूज बॉईज. सांताक्रूज बॉईज या संघाने काय सुंदर गोलंदाजी केली आहे. जिंकण्यासाठी त्यांना हवे आहेत ते 33 धावा. वर्ली पॅकर्स. त्यामुळे जर तुम्ही बघायला गेलात तर अक्षयची पारी खूप चांगली होती. चांगल्या धावा बनवत होता पण तो कुठेतरी आउट झाला. त्यानंतर रन्स थोडेसे स्लो झाले. स्कोर थांबला. गोलंदाजी चांगली करावी लागेल. चला 2 बॅटर पाठवायचे सांताक्रूज बॉईज.
नकुल खांबे, नकुल खांबे. हॅलो. विशाल खांबे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन बॅटर मैदानात आले आहेत, अर्जुन यादव आणि सागर रणपिसे. टेनिस क्रिकेट मधील अजून एक उभरता सितारा सागर रणपिसे. काय फलंदाजी करतो, याची फलंदाजी कधी बघावी. खूप चांगला खेळाडू आहे. चांगल्या चांगल्या टुर्नामेंट देखील ह्या खेळाडूंनी गाजवलेत. त्याच्या सोबतीला त्याचा जोडीदार अर्जुन यादव, तो देखील एक खूप चांगला खेळाडू. लेदर क्रिकेट खेळतोय. कांगा लीग मध्ये देखील खेळला होता अर्जुन. सामन्याला सुरुवात करायची आहे. जो संघ इकडे विजयी होईल तो जोगेश्वरी RJ 11 या संघासोबत खेळेल. जिंकण्यासाठी आव्हान आहे ते 24 चेंडू आणि 33 धावांची गरज. गोलंदाजीला गोलंदाज नितीन सांताक्रूज बॉईज यांच्यासोबत जोडले गेलेले भारतीय जनता पार्टीचे वॉर्ड क्रमांक 97 चे वॉर्ड अध्यक्ष सचिन रामचंद्र मंडलिक देखील इकडे आलेले आहेत. त्यांचे देखील हार्दिक स्वागत. सामन्याला लवकर सुरुवात करायची. पंच थोडस लक्ष द्या. सागर रणपिसे आणि नॉन स्ट्राईकला येतो अर्जुन यादव. आणि गोलंदाजीला आलाय तो नितीन. जिंकण्यासाठी 24 चेंडू 33 धावांची गरज. सुंदर अशी टुर्नामेंट तुम्ही युट्यूबला देखील लाईव्ह बघू शकता. GTC लाईव्हच्या माध्यमातून चांगलं प्रेक्षेपण तिकडे तुम्ही बघताय. पंचांचा इशारा येतोय आणि सामन्याला होते ती सुरुवात. पहिला चेंडू नितीन याचा समोर जाईल तो सागर. पहिला चेंडू फुल टॉस, जसा आला तसाच त्याला पाठवला. भीड़ में लगे उसे धक्का कहते हैं और बल्लेबाज मारे उसे छक्का कहते हैं. 6 रन. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करून टाकलेत सागर रणपिसे याने. पहिल्या चेंडूला पाठवून दिलं सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. मोठमोठ्या संघांमध्ये देखील त्याला आपण खेळताना बघितलंय सागर रणपिसे. पुढचा चेंडू आता मात्र
चेंडू जातोय मागच्या 22च्या रूपात एक धाव येते. पंचांच्या भूमिकेत खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडतायत ते दोन आपले पंच. पुढचा चेंडू अर्जुनसाठी. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज बीड होतोय. डॉट बॉल येतोय. लक्ष जास्त काही मोठं नाही. 33 धावांचं लक्ष आहे. दोन मोठे फटके तुम्हाला सामन्यात आणू शकतात पण ते कधी येणार. पुढचा चेंडू सन्मान दिला. कट केला हलक्या हाताने. एक धावीकडे कंप्लीट होते. चेंडू झाले ते 4. धावसंख्या झाली ती 8. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे खेळाडूंचे प्रेक्षकांचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. रुग्णसेवक चषक पर्व पहिले यात. पुढचा चेंडू नितीन याचा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न तर होता. खोदून काढले चेंडूला. एक धावीकडे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फंबल. मी तुम्हाला मागाशीच म्हटलं होतं इकडे या ग्राउंडवरती जर चेंडू जरा जरी फंबल झाला ना तर 1चे 2 रन इकडे आरामात बनतात. लक्ष द्यावं लागेल. छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष द्यावं लागेल. जी संधी तुम्हाला भेटते त्या संधीचं सोनं करावं लागेल. ही लढत तुम्हाला खूप चांगली बघायला भेटेल. शेवटच्या ओव्हरपर्यंत जातोय का सामना हे पाहायचं. पुढचा चेंडू मोठा प्रहार. पुन्हा एकदा चेंडूला जसा आला तसाच पूल केला. चेंडू झाला लागून आत येतोय. 2 धावा इकडे कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय काय बघायचं. अर्जुन येणार होता पण नाकारला सागरने. सुंदर अशी फलंदाजी करतोय सागर आपल्या संघासाठी. सांताक्रूझ बॉयज या संघात जर तुम्ही बघितलं तर चांगले चांगले खेळाडू आहेत. अतुल आहे, विशाल आहे, कुलदीप आहे, अजर आहे. फलंदाजीसाठी खूप डीप आहे. साहिल येतो नंतर. खूप चांगली फलंदाजी आहे साहिलकडे देखील. बच्ची आहे डावकुरे हाताचा फलंदाज. सध्या टच मध्ये नाही पण खूप चांगला खेळाडू आहे. येईल एक दिवस येईल त्याचाही खेळ आम्ही बघू. खूप चांगला खेळतो. मोठमोठ्या संघात देखील तो खेळलाय. सुंदरशी टुर्नामेंट तुम्ही बघताय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव संख्या झाली आहे ती 12. नवीन गोलंदाज येतो तो गिरीश. गिरीशचा पहिला चेंडू. पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. गिरीश पुन्हा एकदा. पहिला चेंडू डॉट आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. प्रेशर प्रेशर बघायला भेटतंय कारण का अर्जुनच्या बॅटमधून एकही मोठा फटका आलेला नाहीये. हे बघा ही चांगली गोष्ट आहे. एक सिनियर खेळाडू आपल्या लहान खेळाडूला सांगतोय काय करायचंय कसं करायचंय. हे मोठ्या खेळाडूंची ताकद आहे. हे शिकायला भेटतं. मोठमोठ्या खेळाडूंकडनं हे शिकणं गरजेचं आहे. अर्जुन देखील खूप चांगलं नाव कमवतोय क्रिकेटमध्ये. पुढचा चेंडू गिरीश याचा. कान मंत्र दिल्यानंतर एक चेंडू पॉइंट कडे जातोय. एक धावीकडे कंप्लीट. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होता. सागरने तो नाकारलाय. सागरला माहिती आहे की माझ्या बॅटीतून रन येत आहेत. मी स्कोर करू शकतो. अर्जुनला देखील ते ओळखावं लागेल. एक रन काढून स्ट्राईक चेंज करावी लागेल. चांगलं क्रिकेट ह्यालाच तर क्रिकेट चांगलं म्हणतात. समोरचा खेळाडू जेव्हा खेळतो त्याला संधी देणं हे गरजेचं आहे. आता आलाय स्ट्राईकला तो सागर. गोलंदाजीला गिरीश. पुढचा चेंडू
ओ पूल करण्याचा प्रयत्न होता, चेंडूमध्ये गती थोडीशी कमी होती. सागर खूप लवकर खेळायला गेला, पहिल्यांदा चेंडू थोडासा स्लो झाला आणि डॉट बॉल येतोय. सांताक्रूज बॉईजला तुम्ही बघताय किती सपोर्ट येतोय. हे प्रेम कंटिन्यू असतं सांताक्रूज बॉईज यांच्यासोबत. खूप बॅकअप आहे त्यांच्याकडे. प्रेक्षक त्यांच्यासाठी त्यांच्या मॅचेस बघण्यासाठी प्रेक्षक येतात. त्यांचे मेंटॉर देखील खूप सारे मेंटॉर आहेत, ते आले, सगळे मेंटॉर तिकडे आलेत. पुढचा चेंडू गिरीश याचा. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. रिव्ह्यू नाहीये मित्रा, पंचांचा निर्णय हा शेवटचा असेल. चांगले पंच आहेत विभागात, त्यांचं खूप चांगलं नाव आहे. आजही ते 40+ खेळत आहेत, आजही टुर्नामेंट खेळत आहेत. दोन्ही पंचांच्या भूमिकेत कालपासून सुंदर अशी पंचांची भूमिका पार पाडतायत आपले मंदार कुबल सर तसेच गुरुभाई. पुढचा चेंडू गिरीश याचा. लोअर फुलटॉस होता, डॉट बॉल येतोय. चेंडू झाले ते 5. शेवटचा चेंडू. काय गोलंदाजी केली गिरीशने, फक्त 2 धावा खर्च केल्यात. हे कुठेतरी वर्ली पॅकर्सला गेम मध्ये घेऊन येऊ शकतो. कुठेतरी मोठा फटका यावा लागेल. प्रेशर तुम्ही बघताय, डॉट बॉलचं प्रेशर आत्ता दिसून येते ते सागरवरती. बघायचं काय होतंय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, चेंडू हवेत आहे आणि मोठा धक्का. हे आहे प्रेशर. अर्जुनचे डॉट बॉल प्रेशर बनवतोय ते सागरवरती. मोठा फटका खेळायचा प्रयत्नामध्ये सागर होतोय तो बाद. बघायचे सागरची जागा घेण्यासाठी कोणता खेळाडू आत येतो. समीकरण इकडे बदललंय, समीकरण जाऊन पोहोचलंय ते. साहिल, सुंदरसा झेल टिपलाय साहिल याने. समीकरण इकडे बदलते. 12 चेंडू 19 धावांची गरज आणि सागरची जागा घेण्यासाठी आलाय तो अजर. हार्ड हिटर म्हणून ह्याला ओळखलं जातं. काय रेंज आहे या बॅट्समनची तुम्ही बघाल. ह्याची एकदा जर बॅट चालू झाली ना, चांगल्या बॉलरला घाम काढून टाकतो. अशी चांगली फलंदाजी आहे या फलंदाजाची. फलंदाजीला आलाय तो अजर. चला सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजीला आलाय तो गोलंदाज बंटी. पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडालाय, जातोय कुठे ते बघायचंय. चेंडू आत आला, झाडाला लागून. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, थोडासा फंबल तिकडे बघायला भेटतंय आणि बघता 2 धावा इकडे कंप्लीट झाल्या आहेत. मंदार कुबल थोडीशी लक्ष देत आहेत अर्जुनच्या धावण्यावरती. वन शॉट येतोय. चांगले पंच आहेत, त्यांना माहिती आहे कोणता खेळाडू काय आहे, कसा आहे. शॉट धावलेत. पंचाचा डिसिजन हा शेवटचा असेल. 1 शॉट. अजर खेळायचंय. अर्जुन मॅचला सुरू करायचंय. पंचांचा निर्णय हा शेवटचा असेल. एक शॉट येतोय. ओके, धाव संख्या झाली ती 15. समीकरण 11. चेंडू 18 धावांची गरज. एक मोठा फटका सामन्यात चित्र बदलू शकतो. पुढचा चेंडू. मोठा फटका, चेंडू हवेत आहे, खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षण तिकडे येतोय. सुंदर रनिंग कॅच होती, थोडासा पाय स्लिप झाला आणि इकडे झेल सुटतोय.
थोडासा काळजी घ्यायची खेळताना. 2 धावा येत आहेत. 2 धावा येत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली ती 17. 10 चेंडू 16 धावांची गरज. एक मोठा फटका सामन्याचं चित्र पूर्ण बदलू शकतो. मी मगाशीच तुम्हाला म्हटलं होतं सेकंड इनिंगला बॅटिंग करणं इकडे खूप डिफिकल्ट जातं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. झाडाला लागून चेंडू परत आत आला. पंच ठरवतील. पंच आहेत चांगले ऑफिशियल पंच आहेत. हा पंच डिसिजन देणार. अंपायर उधर खड़े हैं. दोनों अंपायर देखेंगे सोचेंगे बात करेंगे उसके बाद डिसिजन देंगे क्या है. आणि पंचांचा इशारा येतो की डायरेक्ट चेंडू भिंतीला लागला. 4 धावा. चौकार. अखेर अर्जुनच्या बॅटमधून कुठेतरी एक मोठा फटका आलाय. 9-12 समीकरण बदलतंय. एक मोठा फटका आल्यानंतर ना समीकरण कसं बदलतं ते बघा. समीकरण बदलले. 9 चेंडू 12 धावा. 9 चेंडू 12 धावा. समीकरण बदललंय. पुढचा चेंडू बंटी याचा. ओहो स्लोअर पतीचा चेंडू होता. ओळखू शकली नाही अर्जुन. थोडासा फंबल. पुन्हा एकदा फंबल बघायला भेटला. 2 धावा इकडे कंप्लीट झाल्या. 8 चेंडू 10 धावांची गरज. अर्जुनकडे ती क्षमता आहे. कधी कधी प्रेशर मध्ये येऊन प्रत्येक खेळाडू आपला गेम विसरतो. त्याची स्ट्रेंथ काय आहे. तो कुठल्याही चेंडूला बाहेर पाठवू शकतो. ही त्याच्याकडे स्ट्रेंथ आहे. चांगला खेळाडू आहे. सांताक्रूझ परिसरातील मोठे फटके खेळू शकतो. परिस्थितीनुसार तुम्हाला क्रिकेटचा खेळ खेळावा लागतो. बघावं लागतं आपल्या संघाला गरज कसली आहे त्यानुसार तुम्हाला तुमचा गेम करावा लागतो. पुढचा चेंडू. ओहो आता मात्र बॉगरपतीचा चेंडू होता. अजर निघून आलाय आणि बाद होतोय तो. अजर डॉट बॉल येतोय. विकेट ही जाते आणि चेंडू डॉट होतोय. चेंडू झाले ते 5. बघायचे कोण येतोय. बॅटिंग लाईनअप अजूनही सांताक्रूझ बॉयज यांच्याकडे आहे. अरे बॅटिंग मध्ये खूप डीप आहे सांताक्रूझ बॉयज. जरा लवकर करायचंय प्लीज. तुमचे बॅट्समन रेडी ठेवा. कोणानंतर कोण जाणार आहे. विशाल खांबे एक अजून तडकेफड खेळाडू. विशाल खांबे मंडणगड प्रीमियर लीग काय गाजवली आहे या खेळाडूने तुम्हाला माहित नसेल. जाऊन कधी युट्यूबला बघा. मंडणगड प्रीमियर लीग काय खेळला होता हा खेळाडू. 3 मॅन ऑफ द मॅच ह्याच्या नावावरती केला आहेत. चांगला खेळतो. ह्याच्या रेंज मध्ये जर आला ना चेंडू तर सीधा सीमारेषा पारच जायचंय. बघूया विशाल काय करतो. प्रत्येक दिवस सारखा नसतो. प्रत्येक मॅच चांगली सारखी नसते. अर्जुन मोठा फटका. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय 2 धावेसाठी आणि या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. 25. 6 चेंडू 8 धावांची गरज. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. एक मोठा फटका सामन्याचं पूर्ण चित्र बदलू शकतो.
हाय कुलदीप देखील आहे त्यांच्याकडे फलंदाजीसाठी. अतुल महाडिक स्वतः आहेत. साहिल आहे, पिनाक पटेल आहे, बच्ची आहे. एक डावखुरा हाताचा फलंदाज बच्ची. त्याला कळतंय की तो त्याचा फॉर्म सध्या तो फॉर्मात नाहीये म्हणून तो थांबलाय. थँक्यू सर, तुम्ही इकडे आलात, वेळ दिलात, त्यासाठी तुमचे मंडळाकडनं मी आभार व्यक्त करतो. गोलंदाजीला येतोय गोलंदाज सचिन. 6 चेंडू 8 धावांची गरज. बोरोलीवरून अमित देखील इकडे मॅच बघण्यासाठी आलाय. अमित, तुझे धन्यवाद. मीरा रोड वरून देखील सचिन मंडळी इकडे आले आहेत, त्यांचे देखील आभार. पहिला चेंडू, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न तर होता. गोलंदाजीला आलाय तो सचिन. समीकरण बदलतंय. 5 चेंडू 7 धावांची गरज. इकडे जर चेंडू डॉट आला ना तर प्रेशर बनेल. तुम्ही प्रेशरला कसं घेताय, कसं मॅच खेळताय ना, हे डिपेंड करतं. अर्जुन, हो हो, काय गोलंदाजी. पडल्यानंतर काय उसळी घेतली चेंडूने आणि यष्टीच्या मागे यष्टीरक्षक काय कामगिरी करतोय. सुंदर. मला वाटतं अक्षय किपिंग करतोय. सुंदर किपिंग करतोय अक्षय. फलंदाजी देखील सुंदर केली होती त्याने. सचिन डॉट बॉल आणतोय. समीकरण बदलते. 4 चेंडू 7 धावा. एक मोठा फटका सामना बदलवू शकतो. रन कंपल्सरी चेस आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. हॅलो, 1 रन इकडे येतोय. 3 चेंडू 6 धावांची गरज. कोण म्हणणार या मॅचचा हिरो, सचिन, विशाल की अर्जुन? पुढचा चेंडू. चेंडूला घेतलाय आडे हाते. चेंडू जातोय जातोय, झाडाला लागून चेंडू आत आला. ठरवतील तिकडे आपले सगळे आहेत 1 मिनिट थांबा. कमिटी मेंबर्स तुम्ही लक्ष द्यायचंय. आणि चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेषा पार. चौकार. सुंदर फलंदाजी विशाल याची. आता समीकरण एकदम मजबूत झालंय. 2 चेंडू 2 धावा 1 डॉट. एक मोठा फटका. मोठा फटका खेळायची इकडे गरज देखील नाहीये, पण बघायचं क्रिकेट आहे, कधीही काही होऊ शकतं. रन कंपल्सरी चेस आहे. 2 चेंडू 2 धावांची गरज. फलंदाजीला विशाल खांबे. जो संघ इकडे विजयी होईल तो खेळेल जोगेश्वरी RJ11 या संघासोबत. चेंडू हवेत आहे, बघायचा आहे. अक्षय धावतोय. 1 धाव इकडे कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा देखील इकडे कंप्लीट होत आहेत काय ते बघायचं आहे.